तर मित्रांनो आज आपण क्वेश्चन नंबर 2 ॲक्टिव्हिटी 2 टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्काची बघणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न येत असतो राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू आर फॉल्स। हा आपल्याला पॅसेजच्या माध्यमातून सोडवायचा असतो। यामध्ये पहिला प्रश्न दिलेला होता रामलाल हॅड 4 सन्स अँड 3 डॉटर्स। तर हा उत्तर कसा आहे फॉल्स आहे। द मीनिंग ऑफ भोली इज सिम्पली टोन ट्रू आहे। भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स हा पण ट्रू आहे। भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड हा पण ट्रू आहे। तर या प्रकारे इथं आपण 2 मार्कासाठी हा प्रश्न सोडवलेला आहे। त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला इथं दिलेला आहे अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर ऑफ सिक्वेन्स। हा जो सिक्वेन्स आहे हा बरोबर नाही, परंतु आपल्याला इथं पॅसेज वाचल्यानंतर आपल्याला करेक्ट सिक्वेन्स लावता येईल, तर तो आपण लावण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो यामध्ये पहिलं वाक्य येईल भोली हॅड फॉलन ऑफ द कोट ऑन हर हेड। हा 4थ्या नंबरचा वाक्य पहिल्या नंबरवर येईल। आपल्याला उत्तर लिहिताना हा पहिल्या नंबरवर लिहायचा आहे। त्यानंतर दुसरा आहे सम पार्ट्स ऑफ भोली ब्रेन वॉज डॅमेज। त्यानंतर तिसरा आहे भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स। त्यानंतर चौथा आहे मित्रांनो भोलीज एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिसफिगर्ड बाय डीप ब्लॅक पोकमार्क। या प्रकारे हे आपण 2 मार्कासाठी अरेंजिंग केलेलं आहे। त्यानंतर तिसरं आहे मित्रांनो राईट एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज। तर इथं 4 शब्द आपण पाहिजे बाजूला लिहून दिलेले आहे फेअर, प्रेटी, बॅकवर्ड आणि प्रॉस्पेरियस हे 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स आलेले आहेत। त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड मध्ये आपल्याला प्रश्न दिलेला असतो, हा ग्रामरवर आधारित असतो। पहिला आहे ॲट द बर्थ द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रेटी। याचा आपल्याला काय करायचं आहे रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो। नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे। तर आपल्याला इथं उत्तर आपण दिलेलं आहे पहा ॲट बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट ऑल्सो प्रेटी या प्रकारे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल सी वॉज 5। या प्रश्नाचं या वाक्याचं आपल्याला काय करायचं अनेबल टू। तर अनेबल टू कसं करू पहा आपण लिटल सुलेखा वॉज अनेबल टू स्पीक टिल सी वॉज 5 या प्रकारे याचं अनेबल टू करायचं आहे, कारण की वाक्य हा पास्ट टेन्स मध्ये आहे कुड आहे म्हणून इथं वॉज लिहिलं आहे आपण लिटल सुलेखा एकवचनी असल्यामुळे। त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला इथं दिलेला आहे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन। हा आपल्याला स्वतःच्या मनाने लिहायचा असतो 2 मार्कासाठी असतो। तर हा प्रश्न काय आहे स्मॉल पॉक्स इज अ डिसीज राईट एनी 4 नेम ऑफ 4 डिसीज राईट 2 सिम्पटम्स ऑफ एनी वन ऑफ इट। तर आपल्याला काय करायचे आहे कोणतेही 4 डिसीजचे नावं लिहायचे आहे, रोगांचे नाव आणि त्याचे सिम्पटम्स सुद्धा लिहायचे आहे। तर पाहिजे आपण वर लिहून दाखवलेले आहे मलेरिया, डेंग्यू, ट्युबरक्लोसिस म्हणजे टीबी, टायफॉइड या प्रकारे 4 आपण काय लिहिलेले आहे डिसीज लिहिलेले आहे आणि एका याचे सिम्पटम्स लिहिलेले आहे सिम्पटम्स ऑफ मलेरिया। तर फिवर अँड शिवरिंग ही सिम्पटम्स असते कशाची मलेरियाची। त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये बी हा प्रश्न येतो आपल्याला रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी 10 मार्कासाठी। यामध्ये हा पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवरून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे। कंप्लीट द सेंटेन्सेस हे वाक्य पूर्ण करायचे आहे पॅसेजच्या आधारावर। द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज गुड रीड फॉर। तर ही कशा करता चांगली आहे चिल्ड्रेन फॉर ऑफ ऑल एज। पहा आपल्याला इथं प्रश्न याचं उत्तर दिसेल चिल्ड्रेन्स ऑफ ऑल एज, चिल्ड्रेन्स ऑफ ऑल एज या प्रकारे इथं उत्तर हु मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड ऑर हु मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल या प्रकारे इथपर्यंत लिहू शकतो आपण। त्यानंतर दुसरं आहे यूज द सिंपल अँड शॉर्ट सेंटेन्स ॲड्स। तर याचं उत्तर आहे द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक। त्यानंतर तिसरं आहे इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑल। आणि त्यानंतर आर के नारायण इज लिटररी काय होते ते जिनियस होते। आपण हे याचं उत्तर शोधण्याची सोपी स्टाईल सांगतो तुम्हाला। हे वाक्य आपण जसे या तसे पाहायचे कुठं या पॅसेजमध्ये आणि आपल्याला याचं उत्तर आपोआपच मिळत असते। त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपल्याला कंप्लीट द फॉलोइंग वेब। यामध्ये आपल्याला क्वालिटी ऑफ स्वामीची क्वालिटी लिहायची आहे। तर क्वालिटी 4 समित्या लिहिलेल्या आहे आपण मिस्चियस, नॉटीनेस, सेन्सिटिव्ह, लव्हिंग, इनोसंट आणि इमॅजिनेटिव्ह या 4 क्वालिटीज आपण लिहिलेल्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मॅच द वर्ड्स इन द कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी। हा व्होकॅब्युलरी टाईप क्वेश्चन असतो। यामध्ये आपल्याला एका बाजूला शब्द दिलेले आहे, दुसऱ्या बाजूला त्याचे अर्थ दिलेले आहे, त्याच्या जोड्या आपल्याला लिहायचे आहेत। तर पहिला आहे मिस्चियस म्हणजे काय नॉटी। त्यानंतर
इनकम्पन्सेस, तर याचं उत्तर होतो सर्कल अराउंड. त्यानंतर कन्सर्नचं उत्तर आहे वरीड आणि किड्स म्हणजे चिल्ड्रेन. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड ग्रामर टाईप क्वेश्चन असतो आपल्याला हा. इट इज हार्ड टू इमॅजिन, याचा आपल्याला निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग द मिनिंग म्हणजे अर्थ न बदलता निगेटिव्ह वाक्य करायचं आहे. पहा इथं आपण करून दाखवलेलं आहे. इट इज नॉट इझी टू इमॅजिन. इट इज नॉट हार्डचं विरुद्ध इझी घेतलं, इज असल्यामुळे डायरेक्ट नॉट लावलं आणि इट इज नॉट इझी टू इमॅजिन. त्यानंतर आर के नारायणन डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस, याचं काय आपल्याला करायचं आहे. करेक्ट क्वेश्चन टॅग आपल्याला इथं दिलेले आहेत, त्याच्यातून ऑप्शन निवडायचं आहे. तर पहा डज असल्यामुळे आणि वाक्य पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण इथं काय लिहू, डझंट ही आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे बी हा ऑप्शन येणार आहे. त्यानंतर पर्सन रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन, डू यू लाईक रीडिंग बुक्स अँड व्हाय, तर याचं उत्तर आपण इथं दिलेलं आहे. यस आय लाईक रीडिंग बुक्स बिकॉज दे इन्क्रीज नॉलेज अँड इम्प्रूव्ह लँग्वेज स्किल. या प्रकारे आपल्याला 20 मार्काचा हा प्रश्न पाहिलेला आहे कोणता, सीन पॅसेजचा.